प्राणी मात्र में मित्र भावना यही सिखाता है। जियो और जीने दो सबको पाठ पढ़ाता है। जय जिनेंद्र। जिनेंद्र भगवंतांच्या साक्षीने आणि परीक्षकांच्या दृष्टीने अनमोल रत्न असणारा जगा आणि जगू द्या, माझ्या हृदयरूपी मेलेचा झंकार वाजणारा जगा आणि जगू द्या हा विषय मी आज तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। जगा आणि जगू द्या या विषयावर बोलायचं म्हटलं तर प्रथम तर त्याचा अंकुर होतो, अहिंसेचा वृक्ष प्रफुल्लित होतो। अगदी सोप्या भाषेत म्हणायचं तर जगा आणि जगू द्या म्हणजे तर काय, स्वतः सुखी राहा, आनंदी राहा आणि दुसऱ्याला सुखी आनंदी राहा, म्हणजेच तर काय कार्याची सिद्धी होते आणि या विचाराने परिणामांमध्ये विशुद्धता येते। हे मी तुम्हाला एका दृष्टांताच्या साहाय्याने सांगणार आहे। एकदा शांतीसागर महाराज म्हणजे सातगोंडा यांच्या घरी रात्री चोर चोरी करण्यासाठी आला। तो चोर त्यांच्या घरातले धान्य भरून नेत होता, ते धान्य पोत्यात भरून नेत होता आणि हे सर्व शांतीसागर महाराजांनी पाहिले। नंतर ते काही काळानंतर ते पोते त्या चोराला उचलेना, म्हणून शांतीसागर महाराजांनी ते पोते त्या चोराला उचलून दिले। हे सर्व पाहून करून शांतीसागर महाराज स्वतः आनंदी झालेच तर वर्ण चोरही आनंदाने निघून गेला। बघा आता बघितलंच ना आपण, महाराजांनी दुसऱ्याला जगवण्यासाठी आपल्या धान्याचा सदुपयोग स्वखुशीने केला। असे आपण करतो का? आपण नुसतं वचनात म्हणतो की दुसऱ्याला आनंदाने जगू द्यायचं, दुसऱ्याच्या आनंदाने वागायचं, पण कृतीत मात्र वेगळंच असतं ना। अरे दुसऱ्याचा आनंद सुख आपण बघू शकत नाही, दुसऱ्याचं ते माझं म्हणण्यात आपण समाधान मानतो, हे बरोबर आहे का? आणि आपण आपल्या स्वार्थासाठी कुठल्याही रसातळाला जातो। अरे पण आपले परिणाम तर असले काय पाहिजे? मैत्री भाव जगत में मेरा सब जीवों से नित्य रे, दीन दुखी जीवो पर मेरे उरसे करुणा स्तोत्र भये। पण आता असे परिणाम होत आहेत का? सगळ्या जीवांवर माझे परिणाम मैत्री भावाचे आहेत का? बघितलंच ना, या लॉकडाऊनच्या काळामध्ये माणसाने जीव हिंसा सोडली नाही। आधी त्या माणसाला मारून खायचे आणि या लॉकडाऊन मध्ये केलं तर काय, त्या कुत्रे मासे यांना पुरून टाकले। अरे जसं आपण स्वतःला जसे लॉकडाऊन केले तसे हिंसेला लॉकडाऊन करा ना कायमचे, म्हणजेच तर काय प्रत्येक जीव सुखी होईल आणि प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहेच ना। मग तो आपण काही राहून घ्यायचा आणि आपण कोण आहोत प्रत्येक जीवाला मारणारे? अरे अशी मोठी रोगराई आली का आली? अशी आली तरच आपण जागे व्हायचे का? पण जागे होऊनच उपयोग नसतो ना हो। म्हणूनच आतापासून आपण सुधारायला सुरुवात करायला हवी, स्वतःमध्ये सुधारायला सुरुवात करायला हवी। मुक्या प्राण्यांचा जीव घेणे, हत्या करणे हे सगळे सोडून द्यायला हवे। हा कुठला न्याय आहे ना? आणि ह्यात आनंद मानणे हे तर बरोबर नाही ना। म्हणून तर हे तर सगळं नरकाचं रूप आहे। म्हणून कबहू आप भयो बलहीन सबलने तर खायो अतिदी। महावीरांनी संदेश दिला जगा आणि जगू द्या, पण हा महावीर भगवंतांपुरता सीमित होता का? नाही हो, हा असे अनेक तीर्थंकर होऊन गेले, त्यांनी सुद्धा हाच संदेश दिला। धर्माचं खरं स्वरूपच म्हणजे काय तर दया आहे। मग दया म्हटलं की जगा आणि जगू द्या हे आलंच की हो। भेदभाव करणे, वाईट म्हणणे, कपटी भाव ठेवणे हे सर्व आपण सोडायला हवे, कारण जे आपण करतो तेच आपल्याला भोगायला भेटतं। म्हणून जो जैसा करेगा वो वैसा ही बन जाएगा। अरे आपले परिणाम असतात तर काय, दुसऱ्याला कमी लेखायचे, दुःखी असल्याला अजून दुःखी करायचे। जसं दुर्योधनाला एकही चांगला मनुष्य भेटला नाही आणि युधिष्ठिराला एकही वाईट मनुष्य भेटला नाही। अरे जगा आणि जगू द्या ही तर एक संजीवनी आहे। ह्याने तर काय मनातले दुःख संपते, कशांना हटवते आणि न्याय, नीती, हित अहित, योग्य अयोग्य याचा यथार्थ निर्णय करून देते। जगा आणि जगू द्या हे तर पंचम काळातील मनुष्याचे जीवन सांगते। ह्या जगा आणि जगू द्या हे एका संदेशातून जैन इतिहासामध्ये काय आहे हे तुम्हाला समजते। ह्या जगा आणि जगू द्या ह्यात अनेक रत्ने दडलेली आहेत, जी आम्ही अनुकरणात आणली तर आपलं जीवनच रत्नमय होईल। जीवो मंगलम, सर्व जीवांचे कल्याण होईल। आपले गुरु महाराज वचनात, चारित्र्यामध्ये, उपदेशामध्ये हेच तर दिग्दर्शन करीत असतात ना। आपण जी व्रते करतो, मुनींची व्रते, श्रावकांची व्रते ही तर सांगतात तर काय, जगा आणि जगू द्या हा जैन सिद्धांत घटवतात ना। आपल्या परिणामांमध्ये सर्वांना सुखी आनंदी ठेवायचे भाव ठेवा, म्हणजे सर्वजण सुखी राहतील। कोणाला मारण्याचे भाव ठेवू नका, त्यामुळे काय होईल तर दारूची दुकाने बंद होतील, खाटी काना बंद होईल, लहान लहान मुलीवर जे
अत्याचार ते बंद होतील. भ्रष्टाचार, चोरी, मुख्य प्राण्यांची केलेली हत्या हे सर्व बंद होईल. आणि हाच तर सिद्धांत सांगतो ना हो, जगा आणि जगू द्या. आता तर काय झाले, कोरोनाच्या काळात देशावर कोरोनाचे संकट आले. देशावर काय, अख्ख्या जगावरच कोरोनाचे संकट आहे. त्यात लाखोनी लोक मरण पावले, महामारी आली, महापूर आले, पण ह्यात किती आपण लोकांना मदत केली. अहो, तुम्ही भाव केले हे तुमच्यासाठी, आपल्यासाठी, सगळ्यांसाठी चांगलंच आहे. पण नुसते भाव महत्वाचे नसतात, तो थेअरीपेक्षा प्रॅक्टिकल महत्वाचे असते. म्हणूनच जगा आणि जगू द्या ही तर एक पारसमणी आहे. कामधेनू कल्पवृक्ष आहे. आनंद काय, ह्यातून काय तर भेटतं, कल्याणाचा मार्ग भेटतो. आनंद काय तर मोक्ष सुखाची प्राप्ती होते. हे तर अनपूर्णताचे बीज म्हणजे जगा आणि जगू द्या हे तर आहे. हा तर राजा आहे. यात किती बोलावं तेवढं कमी आहे. म्हणूनच म्हणते मी, नियमित स्वाध्याय करा, नियमित देवदर्शन करा. स्वाध्याय म्हणजेच ग्रंथाचे वाचन करा. अरे ह्यातून आपल्याला काय भेटणार, तो परिणामामध्ये शुद्धता येईल, आपल्यामध्ये दया उत्पन्न होईल. ह्या पंचम काळामध्ये स्वाध्याय हेच तर खरं तप सांगितलं आहे हो. मांसाहार तर सोडूनच द्या हो. जे जे सारखे करतो त्याला व्यसन म्हणतात. पण व्यसन कशाचे लावा, जर आपण स्वतः सुखी राहू शकलो त्याचे व्यसन लावा, आणि दुसऱ्याला सुखी करण्यास त्याला मदत होईल असे व्यसन तुम्ही स्वतःला लावून घ्या. म्हणून तर हे आपले हे सर्व केल्याने आपले जग सुंदर बनेल व आपण सुखी आनंदी राहू. म्हणूनच महावीरांचा संदेश आहे हो, जगा आणि जगू द्या, अहिंसेचे पालन करा. म्हणूनच म्हटले आहे, महावीर की